एक गुण सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम असेल. ऐका, आपल्या राजांनी जे काम केलं माझ्या तरुण भावांना मला सांगायला आवडेल. जेव्हा राजे होते ना तेव्हा कोणत्या बहिणीवर अत्याचार होत नव्हता. जेव्हा राजे होते कोणत्या स्त्रियांवर अत्याचार होऊ देत नव्हते. जर झाला तर करणाऱ्याला अशी शिक्षा होती. हो, तारीखवर तारीख, तारीखवर तारीख असा कायदा नाही होता. सापडणं म्हणजे मात टाकाना, हा कायदा होता. बरोबर आहे ना. आणि माझे स्वतःही राजे छत्रपती शिवरायांची नजर एवढी पवित्र होती महाराज. परस्त्री त्यांच्यासाठी त्यांची माय त्यांची बहीण होती. आणि हा माझा धर्माचा नियम आहे. माझ्या राजांच्यासाठी परस्त्री आमची माय आमची बहीण. आमच्या राजांचे विचार तसे होते, आमच्या संतांचे सुद्धा विचार तसेच आहे, आमच्या तुकोबरांचे विचार सुद्धा तेच आहे. जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आम्हा वैष्णवांसाठी परस्त्री आमची माय आमची बहीण हे आमच्या संतांचे विचार आहे. अरे माझ्या राजांना सुद्धा परस्त्रीला वाईट नजरेनं बघायचं नाही हे विचार माझ्या राजांचे होते. आणि या विचारात आपण वाढतोय, मग कदाचित आपण चुकतो तर नाही ना. कुठं आपल्याकडनं चूक होत तर नाही ना. कारण परस्त्री आपल्यासाठी आपली माय आपली बहीण. रस्त्यानं चालणारी जरी एखाद्या पोरगीची आपण छळ काढत असाल, कीर्तन ऐकी राहणार रे तुम्ही. हो, तुम्ही ते जुना राजास निघत बटनात आडे लावण्या चालू आहेत बुजसे. रे उलगेल वावरे सोन. परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण हे विचार राजांचे होते. आणि जर आपण शिवजयंती साजरा करतो तर आपल्या मनात सुद्धा ते भाव असले पाहिजे. ज्या राजांची शिवजयंती आपण साजरा करतोय त्या राजांचा विचार म्हणजे परस्त्री आपली माय आपली बहीण हा विचार आपल्या मनात असला पाहिजे. आपण जर का शिवजयंती साजरा करतो रस्त्यात चालणारी एखादी पोरगीची जर टिंगल टवाडकी करत असाल तर कदाचित माझ्या राजांना लाज वाटत असेल की या मावळ्यांसाठी मी माझा हिंदू धर्माला एवढी मेहनत घेऊन टिकवलं असेल का. काय करतोय आपण. अरे परस्त्री आमच्या राजांनी कधी वाईट नजरेनं बघितले नाही. कल्याणची सुभेदाराची सून ओ महाराज आहेर करून पाठवली. हा अजून सांगतो, शेवटी तू राजे छत्रपती शिवराय मरण पावले ना. राजे छत्रपती शिवराय मरण पावल्याच्या नंतर मुसलमान धर्माचा राजा त्याचे दोन शिपाई होते. त्या शिपायांच्या कानी बातमी पडली, शिवा भोसला मर गया. लक्षपूर्वक ऐका. दुश्मन राजा त्याच्या शिपायांच्या कानी बातमी पडली, शिवा भोसला मर गया. त्या शिपायांना वाटलं आपण आपला दुश्मन मेल्याची बातमी जर आपण आपल्या राजाला सांगितली तर कदाचित आपला राजा आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस देईल. हो, आपला राजा आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस देईल कारण आपला दुश्मन मरण पावला. हा संदेश आपण आपल्या राजांना सांगतोय. दोघं शिपाई आनंदात जात आहेत आणि त्यांच्या राजाकडे सांगतायत. तो राजा कोणचा होता ज्याच्याकडे सांगणार आहे तो कोणता, काय नाव होतं. हा बरोबर उत्तर आहे. हा मला तुम्हाला विचारायचं कारण असं होतं कारण त्या नालायकना नाव मी आठे लेवाव नाही मनीषी. कारण आठे पवित्र नावे लेना पडतं, नीचच ना थोडी लेना पडतं. हा त्या नालायकाला पण बघा बरं, दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे. जेव्हा ही बातमी औरंगजेबाकडे जात्या त्याचे शिपाई सांगतायत, राजे ओ जो शिवा भोसला था ना वो मर गया. राजे ओ जो शिवा भोसला था वो मर गया. मुसलमान धर्माचा राजा महाराज विरोधक होता पण राजा छत्रपती शिवराय मरण पावल्याच्या नंतर शिपायांनी सांगितलं, बोले राजे ओ जो शिवा भोसला था ना वो मर गया. मुसलमान धर्माचा राजा दोघं गुडघं खाली टेकलेत आणि त्याच्या अल्लाकडे हात पसरवतो आणि त्याच्या अल्लाकडे भीक मागतो, हे मेरे अल्लाह मेरे परवरदिगार तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. ए खुदा मेरे अल्लाह तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. क्योंकि माँ बहनों की अब्रू की रक्षा करने वाला तेरे दरबार में पधार रहा. अरे दुश्मनानं सुद्धा त्याच्या भगवंताकडे त्याच्या अल्लाकडे भीक मागावी असा माझा राजा छत्रपती शिवराय गेल्याच्या नंतर भगवंताला सुद्धा दया यावी. भगवंत सुद्धा वाट बघत होता महाराज. असा माझा राजा छत्रपती शिवरायाची जयंती आणि साजरी करत असताना विचार सुद्धा तेवढे पवित्र असणं गरजेचं आहे. विठ्ठल खरं तर वाजलेत 11. मी आलोय 7-8 मिनिटं लेट.
बरोबर आहे ना? 7-8 मिनिटं लेट आलेलो. सर्वांनी ज्यासले हात येत त्यासने टाळ्या वाजसने भजन म्हणा नाही. ज्यासले हात येत त्यासने टाळ्या वाजा नाही. सर्वांनी भजन म्हणा नाही. विठोबा रुक्माईनं जो भजन म्हणणार नाही त्याले त्यान बाजूवालाने शपथ रे भाऊ. बाजूवाला चिंता राही म्हण रे आपण उपडीचा असू म्हण रे. आता सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचंय म्हणा महाराज. सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं बरं? वा वा. कोणी कोणी भजन गायलं? खरं खरं सांगा. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणलं? ज्याशने भजन म्हणा त्याशने वरबोट करा. खोटं अजिबात बोला नाही. पहिलेच सांगा. आटे पंढरपूरना मालक बी येले, आपला काना देशनी कानबाई बी आहे, गडनी मालकीन बी शे. खोटं बोला नाही. कोणी कोणी भजन म्हणा. तुम्ही खरंच भजन म्हणलेत बहिणी सोन मायच्यान मन ध्यान आहे तुम्हाला. खरंच भजने म्हणलेत तुम्ही? बरं. सगळ्यांनी भजन गायला पाहिजे होतं. बाकीच नाही म्हणा चला तुम्ही मन राहणार म्हणेस नाही आमानसो. मग बाकी नाच नाही काबा म्हणे काबा देवनी तुम्ही दरादरी विजायला. देवाचं भजन गायला काय लाज ठेवायची? बोलू नका मागचे महाराज. बोलू नका बोलू नका. मी तुमचा सगळ्यांचा खूप आदर करतो. तसाच राहा. भजन गायला काय लाज ठेवायची? अंतकरणापासून भजन झालं पाहिजे. हातानं टाळी मुखानं नामचिंतन झालं पाहिजे की नाही? बरोबर आहे का नाही? आडे भजन म्हणाल सर मानच नाही. खरं तर आड्यानं वातावरण इथलं बारिश आहे. आडे टोपीवाला बाबा कीर्तनले बसेल शेत बुदेवा. नाही ते काही काही गावे म्हातारा कीर्तनले येतच नाही. एक स्टँडले उभं होतो 75 वर्षीचं म्हातारं. 75 वर्षीचं म्हातारं कधी कीर्तनमा भजन म्हणे नाही. कीर्तनमाई बसता नाही. स्टँडवर गाणं म्हण राहत. ए आस्ती निहायती रात दारू पिना समी नशा पोटाना बोलावलो केवासी. एक बुका मग काकटा असं म्हणतो तुला. 75 वर्षीचं म्हातारं हो आटे म्हणा बाबा कीर्तन लिहि पडेल शेत आणि ते स्टँडवर गाणं म्हण राहत. गाणं बी कोणता म्हण राह ना? ए धोकेबाज 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 या गाणं म्हणा मग उद्धार होईल का याना? हा कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. काही काही म्हातारास नाक आयुष्य चालना जात तरी त्याले भगवंत सुधरत नाही. आमना दोंडायचा मग एक म्हातारा मागली गेली. मग लगीन चालू होतं. लगीन मागे लगीन लागी पंगत चालू होती. जेवण करली ना घर काय कामधंदा नाही म्हणे. खुर्ची वळली नाही कोपराला पटेल होता मंडपना. लग्नाने शेवटली विधिरास नवरदेव नवरी गोयन्या टाकतस. 80 वर्षीच ना म्हातारा तर किरांत नवरदेव नवरी गोयन्या टाक राहता जाऊ किस नाही घरू ना म्हातारील म्हणे मला पान लय म्हणे प्यावा. म्हातारीन तांब्या भरती नाही गुच्चूक पान प्यायला पाहिजे. या तोंडमा दात नाही म्हातारीवर गोयन्या टाके भो. म्हातारीन भरेल तांब्या येईन डोकार वडी फेका घे डोकं फुटी. म्हातारा 7 पोरे होतात. 7 पोरेशनी फोन कर दिना सासराले मामाजी म्हण बापनं डोकं फुटी घे दखाली या म्हणे. आता येरायना दाखमा 7 होतात म्हणे. येरायना दाखमा 7 7 बटणार. 6 गरीबडा होता. 7वा बोलका होता. बैठक हॉलमा 7 वेई बसेल होतात. 6 काय बोलत नाही पण दाखला आगाव होता. का हो म्हणे वेई डोकं कस काय फुटणं शिलकू द्या हो. म्हैसनी गोमाल दिनं का म्हणे नाही हो. मग काय बांधवर त्याने पाय सटकी का म्हणे नाही हो. मग डोकं कस काय फुटणं हो. नातू खिरांता बाजूमा नातू म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कस काय फुटणं. अहो बाबा म्हणे तू टोय का टोय गावना बाबा म्हण सांग रे भाऊ तू बाबा डोकं कस काय फुटणं म्हणे. काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं. नवरदेव नवरी गुन्ह्या टाकनंतर तो म्हातारा तर घेऊन म्हणा आजी पाहिजे पाणी माग मन आधी या लोटाभर दिन यान गुच्चूक पाणी प्यायला पाहिजे ना. यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गुन्ह्या टाके म्हातारीन भरेल तांबे यान डोकार वडी फेकेल म्हणे डोकं फुट जायचं. वेई लयल कपडा घर लई घेत ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का. म्हणजे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. बरोबर आहे की नाही हो. 75 वर्षीच म्हातारा मन राहत. हे हस्तिनी हायती रात. अरे ती चाल जर आवडत असेल ना भाव आपले ओतायचे. मला सांगायला आवडतं चाल कसली असू दे ना भाव आपले टाकायचे. जसं की तेरे प्यारे में मैं का ना दीवानी हो गई
तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई। गाणं कसलंही असू द्या, भाव आपल्या भगवंताप्रतीचे असले पाहिजे, बरोबर आहे का नाही? हा, 8 भजन म्हणा सांग का बरं. 8 ना तरुण भाऊशने आज शिवजयंतीनं कीर्तन ठेवले, न ते बाकीना तरुण यशले जरी भजन म्हणा सांग 8 म्हणतात नाही. एखादी पूर्ण यशले ब्लॉक कर व्हॉट्सअपले इंस्टाले, मग या पडेल बी तडा आडे बट्टस आणि पडेल बी तडा आडे म्हणतस या पाखरा आजाद केले तुला. आई म्हणावर उद्धार होई जाई का? आयतून पाखरान करता मनीषनी काही फायदा होईल का? भाऊ तू पाखराले आजाद नाही कर रे, तू न पाखरू ऑलरेडी आजाद होत रे. तू न पाखरानं पहिलेच ठरेल होतं म्हणलं गिन्नी बुंदी येडाले जोडायला लावसो असं. हा, तिनं पहिलेच ठरेल. तुला फक्त मोबाईलनं रिचार्ज मारण करता तरी ठेल होतं बानट सुरूत नाले. उलट ते लगीन करीन 3 वर्ष म्हणतात आणि 19 ना पोऱ्या असतील कड्यावर बाबा. ते 19 ना पोऱ्या अशी कड्यावर धरत माहेर माये जाऊ चौक मा बटेल राशी याल तर की 3 पोऱ्याला सांगा बघ पाहू मामा कसा बसलाय बघ कत जाय तू ना पाखरा. हा, अरे त्या पाखऱ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताप्रतीचे भाव चेंज कर ना. नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले हुआ. चाल कोणती कराय ना आपला देऊनसाठी मनानं रास, बरोबर आहे का नाही? चाल कोणती कराय ना भाव आपला चांगला पाहिजे. आपण तरुण भाऊला सांगतेस तुम्हाला एक एक गाणं सांगा, मी एक एक गाणं तुमले रिप्लाय देत जसो. ako एक गाणं आहे कोणतं? हे ला 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 ला. कोणतं गाणं आहे ते? हा 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 असं दस काय कस काय घेत? कोणतं गाणं आहे? माल गाणं बोल नाही सांगना छोटे भैया. गाणं कोणतं आहे ते नाही, पण चाल जरी आवडी गई ना ते आपण भगवंता प्रतिभाव टाकू. जसं की हे शाम जानी जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाए मजा. वाह महाराजजी, माल फक्त इथलं सांगणे चाल कोणती कराय ना आपण भगवान नाम चिंतन लेवायला अजिबात आहे काही करा नाही. आई वय ना मानचेस ना तुम न बहिणी सोन तुमले बॅटे भजन म्हणा सांग काटे म्हणतीत नाही, लगीन ना गाणं म्हणाला आहे काही करतीत नाही. त्या गाणं काही जनाबाईना लिखेल नाही, काही संतच ना लिखेल नाही, काही देवनी स्तुती नाही. तुमना गाणं म्हणजे आटे भजन म्हणाला तुम्ही कमीत कमी 1500 बाया बसेलेत. तुमना आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणी सोन? कितला आवाज यायला पाहिजे होता? एवढ्या बाईस ना आवाज कितला यायला पाहिजे? तुमना आवाज ताकद इतली भारी आहे ना, कुठेतरी असले जमणार नाही. यास ना आवाज कुठेतरी फरक पडतात, पण तुमना आवाज अशी ताकद आहे ना. सरस्वती मातानी कृपा आहे तुमनावर. तुमना आवाज अशी ताकद आहे ना. तुमनं मना माबीन रडा माबी ताकद चांगली. आमना तरी आवाज मा कुठेतरी सत्यानाश होई जा. आम्ही जर म्हणाल गो ते आमना स्वर चालना जाई, रडाल गो ते रडता येत नाही. आपली सगळी माय मरेवल्यावर बी 2 जण हात धरीन काढ देतात आता, कारण आपला रडा मा बी ठिकाणा नाही. आपलं माय मरेवल्यावर बी का शोधवर रडणार आस का? आपलं रडू नको पण भूकू बी नको. या ना हात धरायला ततान गरमा काढा रही नाही. त्या आई मायना आवाज माशी ताकद आहे. दुसरा माय मरेवल्यावर बी मन माय बटा गावल रडावास, बरोबर आहे का नाही? मग तुमना आवाज कितला यायला पाहता बहिणीच आटे देव न भजन म्हणा ना कटाया. लगीन ना गाणं म्हणू नका असं म्हणत नाही, लगीन ना गाणं म्हणू नका असं नाही म्हणणं माले. लगीन ना गाणं म्हणा, ती बी आपली संस्कृती आहे ती टिकायला पाहिजे. पण ती जिथला जोरमा म्हणतास ना गाणं त्यानापेक्षा हाय भजन देवनं जास्त जोरमा म्हणू, कारण यानावर आपला जीवनना उद्धार होणार आहे. ती संस्कृती टिकाणी पण आता भगवान आपला उद्धार कर देईन ना. मग आटे म्हणायला पाहिजे ना. आटे विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगू आटे म्हणतीत नाही. आणि लगीन ना गाणं हे कोणी टाकी अंगण मा खाटशील काय दिसू ती काढले कोणी टाकी अंगण मा खाट. देवाचं भजन गायचं पहिल्या बाया निंता निंता बी भजने म्हणत. हे जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहिराला माझ्या जाते माहिराला,
जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला हो पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत हे ओव्या गाऊन ईश्वरात दाशी जनीच्या घरात दडन दडिले सख्या श्री हरी आडचोरीचा माझ्या घरी अको आपला काना देशमा बाया आहेत ना गट्यावर गाणं म्हणे त्या गाणाच माही सुद्धा आहे ना नवीन लग्न होईल पोरे ना असे डस डस रडे गट्यावर ना गाणं बी तसा होतात पहिल्या बाईस ना हा एक ओवी गातो ऐका भाऊ बहिणी ना जगळा जगळा बहिणीला डोळे पाणी बंडू मना पसाई मनमा कसं वाटत ऐकायला असं चित लागत नाही का माय हो काही मजा न म्हण हो माय बिचाराने असा गाणं होतात हातीने बाया लेकरे झोपाडान टाइमली बी गाणं म्हणता येते हातीने पोरीसले पोरे झोपाडान टाक सोडी दे ये झुमकीतून नाचू नको पोरेस मजा काय वयन लागी बहिणीसून त्या लेकरेसले हा पोरे झोपाडान टाइमले असा गाणं म्हणते येडे अक्का विठ्ठल विठ्ठल भगवंताला भेटण्याची गोपिकांना एवढी ओढ होती ना एवढं प्रेम महाराज काही काही गवडणी आहेत ना शपक आहेत पण त्यांच्यामधनं संदेश खूप चांगला जातो एक गोपी भाव सांगत असताना एक गोपिका सांगते हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला इकाना इकाना गोपिकांचं जेवढं देवावर प्रेम होतं का तितकं तर काही शक्य होणार नाही पण प्रयत्न करायला काय आपण देवावर प्रेम केलं पाहिजे बरं का मायावर देवना भजन म्हणू आपण आटे देवना भजने म्हणतात नाही त्या गाणं म्हणते ते एक बी गाणं काही खरं नाही शे तुम्हाला गाणं म्हणजे अख्खा लबाड गाणं राहतं बहिणीवर नवरीना बाप गोडे उन्हानं वाजा गैरत उन्हानं मोती पैरत उन्हा खर्राच का बहिणी म्हणते नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा खर्राच मावशी खर्राच ते खरं तर तुमले काय बोला ना म्हणा अधिकार नाही पण थोडं विनोद मनीषने सांगाच तुमले राग नाहीच ना म्हणा बोलेल ना बहिणीसू राग नाहीच ना मावशी कोणले पक्का का मायच्या खरंच तुमना गावण्या बट्या बिचाऱ्या माया मावल्या चांगल्या आहे तीस काय कोणले राग येत नाही तिथले माहिती आहे बोली राग करीस नाही ब्यावनीच त्या किडा पाडीत जाई असं तुमनं एक बी गाणं खरं राहत नाही अख्खा लब्बाड गाणं राहतस ते खरं आहे का नवरीना बाप गोडे उन्हानं वाजा गैरत उन्हानं मोती पैरत उन्हा खरं रास का ते नवरीना बाप गोडे उन्हा खरं आहे ते वाजा गैरत येस आणि तू मोती पैरत येस तो याजना बोचकत बाचकत येस आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा खरं दकाल घे ना एक नंबरनी लब्बाड जात रास आई पण तेवढं बरं आहे आपला काष्टीमान्या बाया नाहीत तशा जीवनाचा उद्धार करायचा असेल तर अंतःकरणापासून देवाला शरण जायचं आणि देवाची भक्ती करायची किती वेळी भक्ती करायची सांगू का हे दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में सदा शाम रंग से अब मेरे तेरा नाम
व्यर्थ बडबड करण्यापेक्षा भगवंताची स्तुती करायची जसं माझ्या कुंती मातेने केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. स्तुती करायची तर जगाच्या मालकाची. असो, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई